हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. हे प्रिपरेशन पाहून तुम्हाला लक्षातच आलं असेल की ही रेसिपी कसली आहे. तर आज बनवणार आहोत आपण सगळ्या घरात रोजचा बनणारा नाश्ता, पोहा. सिंपल रेसिपी आहे, सगळे बनवतात तशीच बनवणार आहोत आपण. यात काही असं एक्स्ट्रा नाही आहे. चला तर मग काय करूयात, कढई ठेवली आहे, कढई तापायला ठेवली आहे. त्यानंतर ना आता मी त्याच्यामध्ये ऑइल टाकते आहे. ऑइल गरम होत आहे ऑलरेडी, तोपर्यंत आपण कटिंग करून ठेवलेली आहे. आता पोहे तर सगळेच बनवतात, फक्त ते सॉफ्ट झाले पाहिजे, कडक नको आहे. आणि पूर्ण जो म्हणतो ना आपण साबूत पोहा राहिला पाहिजे, तर खायला मजा येते. जर ते खूपच असे तुकडे झाले किंवा भातासारखं झालं तर पोहे चांगले लागत नाही. तर आता पोहे करायचे म्हटलं सगळ्यात अगोदर भरपूर सारे शेंगदाणे येतात. तर चला शेंगदाणे आपण फ्राय करून घेऊयात. जोपर्यंत शेंगदाणे फ्राय होतात ते तोपर्यंत तुम्हाला सांगते की हे सगळं प्रिपरेशन अगोदर करून घ्यायचं आहे. कांदा वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं आहे, कोणी डाळ घालतं, कोणी टोमॅटो घालतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गॅस ऑन करून त्याच्यावर शेंगदाणे वगैरे भाजायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला ते साफ केलेले तुमचे जे काही पोहे वगैरे असतील ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत पाण्याने, आणि एकाच पाण्याने व्यवस्थित धुवायचे आहेत. आणि कधी कधी काय होतं की भरपूर पाणी यूज करा, पण एकदाच धुवून साईडला ते पाणी निथळण्यासाठी ठेवून द्या. छान असे शेंगदाणे भाजलेत, आपण ते काढून घेतलेले आहेत. आता जर तुम्ही ते काय केलं, एकदा भिजवले पोहे तसेच ठेवले, पुन्हा एकदा परत भिजवले सॉफ्ट व्हावे यासाठी, किंवा मग ते प्रिपरेशन करताना ते कोरडे होतात, मग त्यामुळे त्याला टेस्ट पण येत नाही, असे कोरडे पोहे जात पण नाही खायला. त्यापेक्षा मग एकदाच धुवायचे आणि अगोदर न धुता ऑलरेडी सगळं प्रिपरेशन करून धुवायचे, म्हणजे सॉफ्ट पोहे होतात एकदम आणि अख्खे तुकडेही होत नाहीत. तेल छान गरम झालं होतं, त्याच तेलामध्ये मी मोहरी ॲड केली. छान मोहरी तडतडल्यानंतर भरपूर सारे जिरे घालते. जिरे, कोथिंबीर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला सहसा मी त्यात लसूण जास्तीत जास्त वापर करते. तर जिरे सुद्धा छान तडतडले आहेत, जिऱ्यांनाही छान कलर आलेला आहे. चला आता पुढचं प्रिपरेशन करूयात आपण. शक्यतो ट्राय करायचं की कुठली भाजी किंवा कुठली गोष्टीची फोडणी टाकताना कांदे अगोदरच, कढीपत्ता किंवा मग मिरची या ज्या गोष्टी असेल त्या आधी टाकाव्यात. कारण कांद्यामध्ये थोडं वॉटरचं कंटेंट असतं, पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ते गेल्यानंतर फोडणी तेवढी कडक अशी बसत नाही. त्यामुळे मग मी शक्यतो काय करते की लसूण असेल, कढीपत्ता असेल किंवा मग मिरच्या असतील तर हे कांदा टाकायच्या अगोदर टाकते, जेणेकरून ते सगळीकडं इव्हनली त्या ऑइलमध्ये पसरतं. तर तुम्ही कांदा टाकून मग मिरच्या टाकल्या तर त्या मिरच्यांचा तेवढा तिखटपणा पण त्या तेलामध्ये उतरत नाहीत, कारण ऑलरेडी त्या तेलामध्ये थोडंसं ऑनियनमुळे पाण्याचं कंटेंट आलेलं असतं. जर कडक फोडणी हवी असेल दमदमीत तर अगोदरच कांदा टाकण्या अगोदर टाकायचा. आणि लसूण सुद्धा जेव्हा तुम्ही कांदा टाकण्या अगोदर टाकतात तो छान क्रिस्पी आणि ब्राऊन कलरचा होतो. बट कांदा टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही लसूण टाकतात तर तो लसूण व्हाईटच कलरचा राहतो, तो कलरही बदलत नाही आणि त्याचा पूर्ण जो अर्क आहे तोही उतरत नाही त्या भाजीमध्ये. चला तर आपल्या मिरच्या छान फ्राय झालेल्या दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर कढीपत्ताही कडक झाला आहे छान. आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये माझा कट केलेला जो डाईसमध्ये कट केलेला कांदा होता तो मी त्याच्यात ॲड केला. कांदा लवकर परतण्यासाठी नेहमीचीच आपल्या सगळ्यांना माहिती असणारी टिप की चिमूटभर मीठ टाकायचं, जेणेकरून तो पटकन परतला जातो. चला तर छान असा कांदा परतून घेऊयात. सॉफ्ट कांदा होऊस तोपर्यंत परतायचा आहे आपल्याला. एकदा का आपला कांदा सॉफ्ट झाला त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आपल्याला हवे ते हळद वगैरे ह्या गोष्टी ॲड करणार आहोत. ह्या स्टेजला जर तुम्ही टोमॅटो घालत असाल तरी तो घालू शकतात पोह्यामध्ये, किंवा कोणी डाळ घालतं भिजवून, या स्टेजला तुम्ही ती घालू शकता. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आपल्या पद्धतीनुसार रेसिपीज करतात, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार हे करू शकतात. मी एकदम सिंपल पद्धतीने आज करते आहे. भरपूर सारी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे आणि अजून बरीच सारी कोथिंबीर मी तशीच ठेवलेली आहे. आता यात थोडीशी मी साखर टाकली आहे. ही कशासाठी की पोहे वगैरे टाकल्यानंतर ते खाली त्या कढईला चिटकू नये यासाठी. टेस्ट तर ॲड ऑन होतेच नो डाऊट, पण ते काही कढईला चिटकू नये यासाठी ते थोडंसं मी त्याच्यामध्ये साखरेचे दाणे टाकले होते. आता त्यानंतर मी छान अशी हळद टाकली आहे. हळद छान अशी परतून घेते आहे तेलामध्ये. मोस्टली असं केलं जातं की कधी कधी पोह्यांच्या वर हळद वगैरे टाकतात, पण मी शक्यतो तेलातच टाकणं प्रेफर करते. कारण जेव्हा आपण मसाले किंवा आपण गोष्टी तेलामध्ये टाकतो तर ते तेलात चांगल्या फ्राय होतात आणि ते भाजीला वगैरे व्यवस्थित पद्धतीने कोट होतात.
शक्यतो मसाले वगैरे तेलातच टाकायचे, मसाले मीठ इव्हनली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं, सगळीकडे समप्रमाणात लागतं. वरून जर मीठ टाकलं तर सगळीकडे व्यवस्थित पद्धतीने लागत नाही. चला तर आता हळद चांगली परतली आपली, कलर सोडला हळदीने चांगला. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ आपापल्या चवीनुसार हवं आहे तसं तुम्ही ॲड करू शकता. सगळं मिक्सचर एकदा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे आपण. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये पोहे ॲड करणार आहोत, जे आपण भिजवून ठेवले ते. पुन्हा एकदा सांगते, पोहे एकदाच व्यवस्थित काय धुवायचे ते धुवून घ्यायचे आणि पाणी निथळायला ठेवायचे. पुन्हा पाण्यात धुवायचे नाही. जर पुन्हा धुतले तर ते पोहे कमी आणि भाताचा प्रकार जास्त होतो, एकदम सगळे ते तुटून जातात. आणि तुम्ही प्रिपरेशनच्या अगोदर जर धुतले आणि मग कांदा वगैरे कापत बसले तर ते कोरडे होतात, त्याच्यामुळे ते कडक होतात. त्यामुळे सॉफ्ट आणि पूर्ण अख्खा पोहा हवा असेल तर सगळं कांदा वगैरे कट करूनच मग ते धुवायचे. निथळून ठेवूस तोपर्यंत फोडणी टाकायची आणि लगेच पोहे त्यामध्ये टाकून द्यायचे आणि हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपण सगळीकडे कशा पद्धतीने त्याला सगळं हळद मीठ या गोष्टी कोट होतील याचं प्रिकॉशन घेतोय. व्यवस्थित छान पद्धतीने मिक्स करतोय. जास्त प्रेशर देऊन पण करायचं नाही. ऑलरेडी भिजलेले पोहे तुकडे होण्याची शक्यता असते. एकदम हलक्या हाताने गोष्ट करायची. रोज घरच्या घरी होणारा पदार्थ आहे, प्रत्येकाच्या घरी होतो, प्रत्येक ठिकाणी बाहेर नाश्त्याला आपण हा पदार्थ खातो. सोपा आहे, चांगला आहे, हेल्दी आहे, पोट भरतं. हेल्दी मी असं नाही म्हणू शकत, कारण कधीतरी ठीक आहे, सारखे पोहे खाण्यात येणंही चांगलं नाही आहे. कोणाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही ते अवॉइड केले पाहिजे. तर छान असे ब्राऊन कलरचे आपण जे शेंगादाणे भाजले होते किंवा तळले होते ते आता मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे. पोह्यांमध्ये शेंगादाण्याशिवाय पोह्यांना मजा नसते, त्यामुळे भरपूर असे शेंगदाणे त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता ते मिक्स करून घेते मी त्यामध्ये. सगळीकडे मिक्स झाले पाहिजे या पद्धतीने. चला तर आता शेंगदाणे पण आपले मिक्स करून झालेत आणि पुन्हा एकदा माझी फेवरेट कोथिंबीर आलेली आहे. आता ही दुसरी वेळ आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो आहे आणि इथेच संपलेली नाही आहे, थोडी अजून मी ठेवलेली आहे जी मी प्लेटिंगसाठी वापरणार आहे. कोथिंबीर हा माझा फारच आवडता पदार्थ आहे. चला परत एकदा वेळ झालेली आहे यावर कोथिंबीर ॲड करण्याची. मस्त अशी कोथिंबीर पेरून झाल्यानंतर ना आत्ता फायनली मी ज्या चॉप केलेल्या सगळ्या कोथिंबीरचा एंड झालेला आहे. चला तर प्लेटिंग करूयात. लिंबू ठेवलेलं आहे यामध्ये, मस्तपैकी चमचा ठेवलेला आहे, खोबरं सगळीकडे पेरून झालेलं आहे. आवडीनुसार तुम्ही 0 नंबरची शेव वगैरे सुद्धा ॲड करू शकतात. रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. चला नाश्ता तयार आहे. या नाश्त्यासाठी सगळेजण. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.